प्रस्तावना. प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण देवशब्द रविवार साजरा करण्यासाठी एकत्रित जमलो आहोत. सहप्रवासात्मक मार्गासाठी देवशब्द आपल्याला ज्ञान पुरवितो. हा आजच्या रविवारचा मुख्य विषय आहे. ऑक्टोबर 2021 पासून संपूर्ण ख्रिस्त सभा स्थानिक सार्वत्रिक चर्चसाठी मार्ग ओळखण्यास गुंतलेली आहे. या प्रक्रियेत आपण देवशब्द, बायबल आणि शब्द येशू आणि इतरांबरोबर संवाद साधताना वापरले जाणारे शब्द यात गुंतलेले गेलो आहोत. शब्द ऐकणे ही आज्ञानाची पहिली पायरी आहे. शब्द ऐकल्याने आपल्याला ज्ञान भर पडत नाही. आजचा हा शब्द देव रविवार आपल्याला स्मरण करून देतो की देवशब्द ज्या जीवनाचा केंद्रबिंदू आहे ते जीवन फलदायी, प्रभावी व पारंपरिक असते. आता देवशब्द मिरवणुकीत विधिचालक, धर्मगुरू व इतर लोकांबरोबर घेऊन येत आहेत. देवशब्दाचा आपण सन्मान करूया. तसेच केवळ ऐकणारे श्रोते न बनता देवशब्दाप्रमाणे जीवन जगणारे देवाची प्रजा बनावेत. म्हणून आजच्या या मिसा बलिदानात सहभागी होऊन प्रार्थना करूया. ही आजची मिसा खालील हेतूंसाठी अर्पण केलेली आहे. येशू आणि मरिया मातेचे आभार मानण्यासाठी, स्वर्गवासी फ्रान्सिस मेनेझिस यांच्या आत्म्यासाठी, येशू आणि मरिया मातेचे आभार मानण्यासाठी, येशू आणि मरिया मातेचे आभार मानण्यासाठी स्वर्गवासी लुईस डिसुझा, स्वर्गवासी ग्लेन डिसुझा, येशू आणि मरिया मातेचे आभार मानण्यासाठी व सुरक्षित डिलिव्हरीसाठी, वेलंकनी मातेच्या आभार मानण्यासाठी, चांगले आरोग्य मिळावे म्हणून, आणि स्वर्गवासी डेसी आणि फ्रान्सिस गोन्साल्विस यांच्या आत्म्यांसाठी. पिता, पुत्र व पवित्र आत्म्यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. आज देऊळ माता साऱ्या जगभरात देवशब्द विधी, देवशब्द रविवार साजरा करत आहे. हा देवाचा शब्द आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये, हृदयामध्ये व आत्म्यामध्ये वास करावा म्हणून आपण या मिसा बलिदानात भक्तीने भाग घेऊया. सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधुगिरींजवळ मी कबूल करतो की कल्पनाने, शब्दाने, कृत्याने, दयेने मी फार पापे केले आहेत. माझा फार मोठा अपराध. मनमित्त कुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत यांना व तुम्हा बंधुगिरींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करू व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन.
खगेशा शक्तिशाली ब्रह्मा विमान उद्धरुणवंत तुझी भगवंत थोर जगी प्रभु जगदीशा प्रभु येशू ख्रिस्ता एकुलत्या सुता गुणवंता जनक नंदन परेश पुकारा प्रभु दुःखहारा परमेशा दयेच्या सागरा जग पापहारी दयामावरी करी करा पतित पावन जग पापहारी प्रार्थना स्वीकारी अनाथांची बैसल्या पित्याच्या उजव्या हाताशी तुझी अविनाशी दया करी परम पित्याच्या वसे ऐश्वर्यात परम पवित्र आज्ञासह परम पवित्र तुझी प्रभुवर तुझी एक थोर येशू ख्रिस्ता परम ईशाना स्वर्गांत गौरव सजनाना देव शांती देवो सजनाना देव शांती देवो सजनाना देव शांती देवो आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ व नित्यजीवी परमेश्वरा, आमच्या अंतःकरणातील तुझ्यावरील प्रीतीला योग्य दिशा दाखव. मनुष्य जातीमध्ये ऐक्य व शांती निर्माण करण्याचे कार्य तुझ्या पुत्राच्या नावाने आम्हाकडून घडव. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्वकाळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्या द्वारे करतो. आमेन. नेहम्या या पुस्तकातून घेतलेले वाचन. मंडळातील स्त्रिय पुरुषांपुढे आणि ज्यास एकूण समाधानाचे सामर्थ्य होते त्या सर्वांपुढे एजरा याजकाने 7व्या महिन्याच्या पहिल्या दिवशी पवित्र धर्मग्रंथ आणला. त्यातील वचने त्याने पहाटेपासून 2 प्रहारपर्यंत पाणीवेशी समोरच्या चौकात स्त्रिय पुरुषांपुढे आणि ज्यास ऐकून समजण्याचे सामर्थ्य होते त्यांच्यापुढे वाचली आणि सर्व लोकांनी नियमशास्त्राचा ग्रंथ कान देऊन ऐकला. लोकांनी मुद्दाम केलेल्या एका लाकडी पीठावर एजरा शास्त्री उभा राहिला. एजराने उभे राहून तो ग्रंथ उघडला. तो स्वतःहून उंच ठिकाणी उभा होता, त्यामुळे एजरा सर्वांस दिसला. त्याने तो ग्रंथ उघडला तेव्हा सर्व लोक उभे राहिले. मग एजराने देवादिदेव परमेश्वर याला धन्यवाद दिला आणि सर्व लोकांनी आपले हात वर करून आमेन आमेन असे म्हटले आणि आपली डोकी लववून आणि आपली मुखे भूमीकडे करून परमेश्वराला वंदन केले. त्यांनी तो ग्रंथ, तो देवाच्या शास्त्रांचा ग्रंथ स्पष्टीकरणासह वाचून दाखवला. वाचले तेवढे लोकांस चांगले समजले. मग प्रांताधिपती नेहम्या एजरा शास्त्री आणि लोकांना शिकवणारे लेवी हे सर्व लोकांना म्हणाले, हा दिवस तुमचा देव परमेश्वर यांच्या प्रीतार्थ पवित्र आहे. तर शोक करू नका, कारण ते लोक नियमशास्त्रातील वचने ऐकून रडू लागले होते. तेव्हा त्याने त्यास सांगितले, जा मिष्टानाचे सेवन करा, गोड गोड पेय प्या आणि ज्यांच्या घरी काही तयार नसेल त्यांना वाढून पाठवा. कारण आजचा दिवस परमेश्वर प्रीतार्थ पवित्र आहे. तुम्ही उदास राहू नका,
कारण परमेश्वराविषयी जो आनंद तोच आमचा आश्रयदुर्ग होय. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. वचन तेरा है प्रभु, जीवन की ज्योति है. वचन तेरा है गुरु, अनंत जीवन है. दिव्य वचन तेरा भक्ति से सुन लूंगा. मधुर वचन तेरा दिल से मैं मानूंगा. दिव्य वचन तेरा भक्ति से सुन लूंगी. मधुर वचन तेरा दिल से मैं मानूंगी. भूख मिटाता है अमर वचन तेरा. प्यास बुझाता है मीठा वचन तेरा. भूख मिटाता है अमर वचन तेरा. प्यास बुझाता है मीठा वचन तेरा. वचन तेरा है प्रभु, जीवन की ज्योति है. वचन तेरा है गुरु, अनंत जीवन है. अनंत जीवन है. अनंत जीवन है. पौलाचे करंथीकरास पहिले पत्र यातून घेतलेले दुसरे वाचन. जर पाय म्हणेल मी हात नाही म्हणून मी शरीराचा नाही, तर त्यावरून तो शरीराचा नाही असे होत नाही. जर कान म्हणेल मी डोळा नाही म्हणून मी शरीराचा नाही, तर त्यावरून तो शरीराचा नाही असे होत नाहीत. संबंध शरीर डोळा असते तर ऐकण्याची क्रिया कशी झाली असती. संबंध शरीर नाकच असते तर हुंगण्याची क्रिया कशी झाली असती. तर देवाने आपल्या इच्छेप्रमाणे शरीरामध्ये प्रत्येक अवयव लावून ठेवला आहे. ते सर्व मिळून एकच अवयव असते तर शरीर कोठे असते. तर मग अवयव पुष्कळ असून शरीर असे आहे. डोळ्याला हातास म्हणता येत नाही की मला तुझी गरज नाही, तसेच मस्तकाला पायांना म्हणता येत नाही की मला तुझी गरज नाही. इतकेच नव्हे तर शरीराचे जे अवयव विशेष अशक्त दिसतात तेही आवश्यक आहेत. शरीराची जी अंगे कमी योग्यतेची अशी आपण मानतो त्यांना आपण पांघरून घालून विशेष मान देतो आणि आपल्या कुरूप अंगास सुरूपता मिळते. आपल्या सुरूप अंगाला अशी गरज नाही. जे उणे आहे त्याला विशेष मान मिळावा अशा रीतीने शरीर जुळवले आहे. शरीरात फूट नसावी तर अवयवांनी एकमेकांची सारखीच काळजी घ्यावी. एक अवयव दुखावला तर त्याच्याबरोबर सर्व अवयवांना सोसावे लागते. एक अवयवाचा सन्मान झाला तर त्याच्याबरोबर सर्व अवयव आनंदित होतात.
तसे देवाने मंडळीत कित्येकांना नेमले आहे. प्रथम प्रेषित, दुसरे संदेष्टे, तिसरे शिक्षक, शिवाय अद्भुत कृत्य करणारे, निरोगी करण्याची कृपादान मिळालेले, विचारपूस करणारे, व्यवस्था पाळणारे, भिन्न भिन्न भाषा बोलणारे असे नेमले आहेत. सगळे प्रेषित आहेत काय? सगळे संदेष्टे आहेत काय? सगळेच शिक्षक आहेत काय? सगळेच अद्भुत कृत्य करणारे आहेत काय? निरोगी करण्याची कृपादाने सगळ्यांनाच आहेत काय? सगळेच भिन्न भिन्न भाषा बोलतात काय? भाषांचा अर्थ सगळेच सांगतात काय? हा प्रभूचा शब्द आहे. कृपया जगसाठी उभे असा. मी माझ्या प्रभूचा गौरव गातो. हालेलुया, हालेलुया. मी माझ्या प्रभूचा गौरव गातो. हालेलुया, हालेलुया. मी माझ्या प्रभूची स्तुती गातो. हालेलुया, हालेलुया. मी माझ्या प्रभूची स्तुती गातो. हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. लोकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. ज्या गोष्टी संबंधाने आपली पूर्ण खात्री झाली आहे त्या गोष्टी आरंभापासून प्रत्यक्षात पाळणारे लोक आणि वचनाचे सेवक ह्यांनी आम्हास सांगून ठेवलेला वृत्तांत लिहून काढण्याचे काम पुष्कळांनी हाती घेतले आहे. यास्तव थिओफिल महाराज, मलाही वाटले की सर्व गोष्टींचा मुळापासून नीट शोध केल्यामुळे मी त्या आपल्याला अनुक्रमाने लिहाव्या, ह्यासाठी की ज्या वचनांचे शिक्षण आपल्याला देण्यात आले आहे त्याच्या निश्चितपणा आपल्या लक्षात यावा. नंतर येशू आत्म्याच्या सामर्थ्याने गलिलात परत आला आणि त्याची कीर्ती चौकडील प्रदेशात पसरली. तो त्यांच्या सभास्थानामध्ये शिक्षण देई आणि सर्वजण त्याचा महिमा वर्णित. मग ज्या नजरेत तो लहानाचा मोठा झाला होता तेथे तो आला आणि आपल्या परिपाठाप्रमाणे शाबात दिवशी सभास्थानात जाऊन वाचव्यास उभं राहिला. तेव्हा यशाया संदेशाच्या ग्रंथपाठ त्याला देण्यात आला. त्याने तो उलटून जो भाग काढला त्यात असे लिहिले होते, परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण गरिबांस सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला आहे. दुरून नेलेल्यांची सुटका आणि आंधळ्यांना पुन्हा दृष्टीचा लाभ ह्याची घोषणा करावी. टेसले जात आहे त्यांना सोडवून पाठवावे. परमेश्वराच्या प्रसादाच्या वर्षाची घोषणा करावी, यासाठी त्याने मला पाठवले आहे. मग ग्रंथपाठ गुंडाळून आणि तो सेवकाकडे परत देऊन तो खाली बसला आणि सभास्थानामधील सर्व लोकांची दृष्टी त्याच्यावर खिळली. मग तो त्यांना म्हणू लागला, हा शास्त्रलेख आज तुम्ही ऐकत असताना पूर्ण झाला आहे. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. इसवी सन 2019 साली पोप फ्रान्सिस यांनी हा सामान्य काळातील तिसरा रविवार
देवशब्द रविवार म्हणून पाळण्यात यावा असे जगभरात जाहीर केले होते. आणि म्हणून आज हा तिसरा रविवार सामान्य काळातील आपण देवशब्द रविवार म्हणून साजरा करत आहोत. देवशब्द मनुष्य झाला व आम्हामध्ये राहिला. येशूच्या काळात 2 अशी ठिकाणं होती जेथे लोक देवाला भजण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी, त्याची स्तुती आराधना करण्यासाठी, त्याचे वचन ऐकण्यासाठी, दानार्पण देवाला अर्पण करण्यासाठी एकत्र येत असत. अशी ही 2 ठिकाणं. पहिलं मंदिर आणि दुसरं ठिकाण म्हणजे सभास्थान, सिनेगॉग. मंदिर हे फक्त एकच होतं आणि ते पण यरुशलेममध्ये, म्हणून आपण म्हणतो यरुशलेमचं मंदिर, एकच मंदिर. पण सभास्थानं अनेक वेगवेगळ्या गावामध्ये, प्रत्येक गावामध्ये एक सभास्थान होतं. एक मंदिर आणि अनेक सभास्थानं, सिनेगॉग्स. या मंदिरामध्ये काय होत असे तर फक्त दानार्पण अर्पण केली जात असते, दानं अर्पण केली जात होती. म्हणजे कोकरू किंवा कबूतर ही दानं देवाला अर्पण केली जात असत. आणि सभास्थानामध्ये इन्स्ट्रक्शन्स, शिकवण दिली जात होती. लोक एकत्र येत असत आणि तेथे देवाचा शब्द वाचला जात असे आणि त्यावर मननचिंतन केलं जात असे. म्हणूनच आजच्या शुभ वर्तमानात आपण पाहतो की सभास्थानात जेव्हा येशू गेला आणि तेथे येशूच्या हाती यशाया संदेष्टाचा ग्रंथपट देण्यात आला. आपण जर हे आपले मिस्सा बलिदान जर पाहिलं तर याच्यामध्ये हे दोन्ही भाग, मंदिर आणि मंदिरामध्ये जे काही दानार्पण अर्पण होत असत ती, आणि सभास्थानामध्ये जो देवशब्द वाचला जात असते, हे दोन्ही भाग आपण ह्या पवित्र मिस्सा बलिदानामध्ये याचा अनुभव घेत असतो. मिसाचा पहिला अर्धा भाग हा म्हणजे लिटर्जी ऑफ द वर्ड, प्रभू शब्दविधी, आणि नंतरचा अर्धा भाग म्हणजे लिटर्जी ऑफ द युकरिस्ट, प्रभू बलिदान विधी किंवा भोजन विधी आपण साजरा करत असतो. प्रभू येशू म्हणतो की घ्या आणि खा, हे माझे शरीर आहे. तर त्याचे बलिदान आपण अर्पण करत असतो, साजरे करत असतो. आज देऊळ माता आपणाला जो मिसाचा पहिला भाग आहे, अर्धा, म्हणजे प्रभू शब्दविधीवर मननचिंतन करावयास आमंत्रण करत आहे. मिसाच्या वेळेला किंवा इतर ठिकाणी आपण जेव्हा बायबलमधली वाचनं वाचत असतो, मिसाच्या वेळेला नुकताच आपली वाचनं वाचली गेलीत आणि आपण ती ऐकत असतो किंवा आपण घरी आपण बायबलचा वापर करत असतो, वाचन करत असतो, तेव्हा ती आपली ऐकण्याची पद्धत कशी आहे, आपण कशा प्रकारे ऐकत आहोत, याला फार फार महत्त्व दिलेलं आहे. एका ठिकाणी एकदा एका नाटिकेत एका माणसाला असं बायबल देण्यात आलेलं, प्रभू शब्दविधी, देवाचा शब्द बायबल, आणि त्या माणसाला सांगण्यात आलं की हे जे बायबल आहे हा देवाचा शब्द आहे आणि ह्याच्याद्वारे देव आपल्याशी प्रत्यक्ष संभाषण करत असतो, आपल्याशी बोलत असतो.
तो माणूस अख्रिस्ती होता. त्याने ते बायबल घेतलं, वाचलं, काही पॅसेज, काही पुस्तकं वाचली आणि ते वाचल्यानंतर त्याने हे बायबल आपल्या कानाशी पकडलं आणि ऐकण्याचा प्रयत्न करत होता की बायबल आता काय बोलेल, देवाचा शब्द काय बोलेल. आता आवाज येईल, आता आवाज येईल, आता आवाज येईल, परंतु काहीही त्याला ऐकावयास आलं नाही आणि ते बायबल त्याने फेकून दिलं. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज आपण हा देवशब्द रविवार साजरा करत असताना आपण सर्वजण अनेक वेळेला जेव्हा मंदिरामध्ये, चर्चमध्ये येत असतो किंवा आपल्या घरी आपण हे बायबल याचा शब्द, देवाचा शब्द ऐकत असतो. परंतु ती ऐकण्याची आपली पद्धत कशी आहे की मी फक्त ऐकून सोडून देतो, माझ्या फक्त मी कानाने ऐकतो. सर्वजण ऐकतात, परंतु परमेश्वराने फक्त आपल्याला हे कानच ऐकावयासाठी दिलेले नाहीत, तर आपल्याला 3 प्रकारचे आणखीन कान दिलेले आहेत. पहिला म्हणजे आपल्या मनाचा कान, दुसरा म्हणजे आपल्या हृदयाचा कान आणि तिसरा म्हणजे आपल्या आत्म्याचा कान. आणि जेव्हा आपण हा देवाचा शब्द आपल्या मनाने, आपल्या हृदयाने आणि आपल्या संपूर्ण आत्म्याने ऐकतो, तेव्हा आपल्या संपूर्ण जीवनात, आपल्या परिवारात, आपल्या परिसरात बदल घडून येत असतात. देवाचा जो चमत्कार आहे तो आपल्याला दिसू लागतो. हे जग काय आहे आणि देवाचा शब्द काय आहे याची आपल्याला पडताळणी होते. म्हणून हा देवाचा शब्द, देवशब्द जेव्हा आपण ऐकतो तेव्हा फक्त तो आपल्यापुरता नसतो, तर अशा अनेक जगामध्ये घटना घडत आहेत. परमेश्वराने ही सारी सृष्टी निर्माण केलेली आहे. या सर्व सृष्टीचा निर्माता परमेश्वर आहे आणि तो आपणाला अनेक अशा गोष्टी या जगामध्ये घडत आलेल्या आहेत, घडत आहेत. ह्याद्वारे देखील आपणाला तो काही ना काही सांगण्याचा प्रयत्न करत आहे. या बायबलद्वारे, त्याच्या शब्दांद्वारे. तो बायबलचा शब्द आपल्या प्रत्येक कुटुंबामध्ये, आपल्या प्रत्येक जीवनामध्ये त्यांनी वास करावा. आपण त्याच्यावरती मननचिंतन करावं. फक्त कानाने ऐकून नव्हे, तर आपल्या मनाने, हृदयाने आणि आत्म्याने. म्हणून आपण परमेश्वर पित्याकडे त्याची कृपा व आशीर्वाद मागूया. आपण उभे राहूया व परमेश्वराला असलेला आपला विश्वास आपण प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांचं उत्पन्न करता सर्व समर्थ परमेश्वर पिता, यावर माझा विश्वास आहे. त्याचा एकुलते एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त, यावर माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भे समोला, कुमारी मरियेपासून जन्मला. कोणती बिलाखाली त्याने दुःख भोगले, तो मरण पावला, त्याला पुरले, तो अधोलोकात उतरला, दुसऱ्या दिवशी मेल्यानंतर उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देवदूतांकडे बसलाय. तेथून तर जिवंत आणि मेल्यांचा न्यायच करावयास पुन्हा येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथोलिक ख्रिस्त सभा, संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान, अनंतकालचे जीवन, यावर माझा विश्वास आहे. आमीन. श्रद्धावंतांच्या प्रार्थना. प्रिय बंधू भगिनींनो, देवाचे लोक म्हणून आपण आज एकत्र आलेलो आहोत. देवाच्या वचनाने टिकून राहिलेले आणि ख्रिस्ताचे अस्सल मिशनरी शिष्य होण्यासाठी बोलावलेले आपण सर्वजण मोठ्या विश्वासाने आपल्या परमपित्याकडे प्रार्थना करूया. प्रत्येक प्रार्थनेनंतर आपले उत्तर असेल, हे प्रभू आमची प्रार्थना ऐकून घे.
हे प्रभू आमची प्रार्थना ऐकून घे. ख्रिस्त सभेसाठी देवशब्दात रुजून त्या देवशब्दाचा प्रसार करणारे आपले परमगुरू पोप फ्रान्सिस, आपल्या धर्मप्रांतांचे कार्डिनल ऑजवर्ल्ड ग्रेशियस, इतर महागुरू स्वामी, बिशप्स, धर्मगुरू व व्रतस्थ बंधू भगिनी यांना ईश्वरी पाठबळ मिळावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. आपले उत्तर: हे प्रभू आमची प्रार्थना ऐकून घे. देवशब्दाचा अभ्यास करणारे व प्रचार करणाऱ्यांसाठी देवशब्द सखोलपणे अभ्यासणारे व त्यांचा प्रचार करणारे अनेक बंधू भगिनी देवाच्या मूल्यांशी प्रामाणिक राहून सुवार्ता प्रसार करीत आहेत. देवशब्दाचे ज्ञान अवगत करण्याची प्रेरणा पवित्र आत्म्याने त्यांना द्यावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. आपले उत्तर: हे प्रभू आमची प्रार्थना ऐकून घे. आपल्या समाजासाठी समाजातील सर्वांनी देवशब्दाचा स्वीकार करून आपल्यामधील जो अंधकार आहे तिथे देवशब्दाच्या ज्ञानाची ज्योत पेटत ठेवावी व विश्वासूपणे देवशब्द तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रेरणा आपणास मिळावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. आपले उत्तर: हे प्रभू आमची प्रार्थना ऐकून घे. सिनडच्या प्रवासात आपल्या इतर बांधवांसाठी सहप्रवासात्मक मार्गासाठी देवशब्दाचा आधार घेऊन वाटचाल करणारे आपले सर्व बांधव ऐक्य, सहभाग व मिशन कार्य करण्याची प्रेरणा त्यांस मिळावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. आपले उत्तर: हे प्रभू आमची प्रार्थना ऐकून घे. आपल्या वैयक्तिक हेतूंसाठी थोडा वेळ शांत राहून आपण प्रार्थना करूया. आपले उत्तर: हे प्रभू आमची प्रार्थना ऐकून घे. हे स्वर्गीय पित्या, तुझा पुत्र येशू ख्रिस्त याने आपल्या प्रेषितीय कार्याचा शुभारंभ मंदिरात वाचन करून केला व सुवार्ता घोषित केली. आम्ही तुझे शब्द घोषित करताना आमचा विश्वास दृढ कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. बंधुगिनींनो, आपले हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्यातून अर्पलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होईल. आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे प्रभू, आमच्या दानांचा स्वीकार कर. या दानांमुळे आमचे पावित्र्य वाढव व आम्हाला मुक्तीचे वरदान दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लाविले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत. हे योग्य व तारणदायक आहे. तुझ्या मुक्ती कार्य योजनेत आम्हाला तुझे अपार सामर्थ्य दिसते.
तू तुझ्या दैवी सामर्थ्याने आमची मुक्तता करण्यास आलास, परंतु आमच्यासारख्याच एकाकडून आमची मुक्तता करण्याची तुझी इच्छा होती. मनुष्याने तुझा स्नेहसंबंध धिक्कारला, परंतु मनुष्यानेच आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे तो पुन्हा जोडला. त्याच्याद्वारे स्वर्गीय दरबारातील दूत तुझी आराधना करतात. तुझ्या सानिध्यात ते सदा सर्वदा आनंदाचा अनुभव घेतात. आमच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही तुझे स्तुतिगान गातो. प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. हिदाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. हिदाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वइच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हे घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा आहे. त्याच्या मरणाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, मी तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावीत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू ऑस्बल ग्रेशियस व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमचे तुझ्या प्रेमात उत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधुभगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन करू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, संत योसेफ तिचा अतिविरक्त पती, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. प्रभू येशूने शिकवलेली प्रार्थना आपण आत्मविश्वासाने एकत्र म्हणूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो,
जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमचा अपराध क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मौत पडू नकोस पण वाईटांपासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाच्या आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांतिवंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोकरा, तू आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारे हे देवाचे कोकरू पहा. याच्या भोजनास बोलावण्यात आलेले आपण सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करण्यास मी पात्र नाही, परंतु तो एक शब्द मात्र बोल म्हणजे मी बरा होईल. आध्यात्मिकरित्या पवित्र ख्रिस्त प्रसाद स्वीकार प्रार्थना. हे प्रभू येशू, तू अतिपवित्र संस्कारामध्ये हजर आहेस, ह्यावर मी श्रद्धा ठेवतो. मी सर्व गोष्टीपेक्षा तुझ्यावर अधिक प्रेम करतो. तुला माझ्या आत्म्यात स्वीकारण्याची इच्छा व्यक्त करतो, परंतु सध्याच्या या प्रसंगी मी तुला संस्काराच्या रूपात प्रत्यक्ष स्वीकारू शकत नाही. तरी आध्यात्मिक रूपात तू माझ्या हृदयात प्रवेश कर. तू माझ्याबरोबर इथे हजर आहेस असे श्रद्धेत कबूल करून मी स्वतःला तुझ्याशी पूर्णपणे एकरूप करण्यासाठी तुला आलिंगन देतो. मला कधीही तुझ्यापासून दूर होऊ देऊ नकोस. आमेन. सूचना. आज देऊलमाता देवशब्द रविवार साजरा करत आहे. बुधवारी 2 फेब्रुवारी येशूचे देवालयात समर्पण हा सण साजरा केला जाईल. या दिवशी मेणबत्त्यांना आशीर्वाद दिला जाईल. गुरुवारी 3 फेब्रुवारी संत ब्लेसचा सण. सर्व मिसांवरती गळ्याला आशीर्वाद दिला जाईल. पहिली मिस्सा सकाळची ही 6:30ला न होता 6:15ला केली जाईल. कृपया गुरुवारी 3 फेब्रुवारीला पहिली मिस्सा 6:30ला न होता 6:15 वाजता होईल, याची नोंद घ्यावी. His Lordship Bishop John Rodrigues will administer the sacrament of confirmation to the confirmation candidates of our parish on Saturday, 5th February 2022 at 5 p.m. Kindly note, only the confirmation candidates and their parents will be allowed in the church premises. 5 फेब्रुवारीला संध्याकाळी 5 वाजता आपल्या चर्चमध्ये कॉन्फर्मेशनच्या मुलांसाठी कॉन्फर्मेशन सॅक्रमेंट दृढीकरण सॅक्रमेंट दिला जाईल. बिशप जॉन
येणार आहेत. तर ह्या दिवशी कृपया फक्त कॉन्फर्मेशनची मुलं आणि त्यांचे आईवडिलांनाच आमंत्रण असेल. The parish office will remain closed on Wednesday 26th January on account of Republic Day. 26 जानेवारीला बुधवारी पॅरिश ऑफिस बंद असेल. आजची सारी ॲलिस्टर ॲम्ब्रोस गोम्स यांनी दिलेले आहे. त्यांच्या देणगीबद्दल त्यांना धन्यवाद. लग्नाची पहिली घोषणा. ब्रासवेल रॉड्रिक्स वॅलेस आणि मेरी यांचा अविवाहित मुलगा राहणार लेपोरा स्ट्रीट बाईंदर पश्चिम आणि एलिझा किम मुर्झेलो एलायस आणि लॉर्ना यांची अविवाहित मुलगी राहणार वकोला मस्जिद रोड सांताक्रूज पूर्व. जर आपणाला यांच्या लग्नामध्ये काही हरकत असेल तर कृपया आपण लवकरात लवकर पॅरिशमधल्या फादरांना किंवा पॅरिश प्रिस्टला भेटण्याची विनंती करावी. धन्यवाद. कोरोना विषाणूपासून मुक्ती मिळावी म्हणून प्रार्थना. हे सर्वशक्तिमान व दयाळू पित्या, तू सर्व निर्मित सृष्टीवर प्रेम करतोस. कोरोना व्हायरसच्या साथीमुळे भयग्रस्त झालेल्या आम्हा विश्वासूची प्रार्थना ऐकून घे. या विषाणूमुळे जगातील अनेक राष्ट्रांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आम्ही कळकळीने तुझ्याकडे विनंती करतो की या साथीवर लवकरात लवकर नियंत्रण मिळावे. ज्यांना ह्याची लागण झाली आहे त्याच्यावर योग्य असे उपचार व्हावेत. तसेच या आजारांचा संसर्ग इतरांना होऊ नये याची खबरदारी घेण्याची सुबुद्धी तू आम्हा सर्वांना दे. या विष्णूला जे बळी पडलेले आहेत त्यांना चिरंशांती मिळावी व दुःखितांचे सांत्वन व्हावे अशी प्रार्थना तुझ्याकडे करतो. लसीकरणाची मोहीम लवकरच लवकर पार पाडावी व सर्व गरजूंना लस उपलब्ध व्हावी यासाठी आम्ही प्रार्थना करतो. शासकीय व आरोग्य क्षेत्रातील अधिकाऱ्यांना लोकांच्या भल्यासाठी योग्य व उपाय सुचवावे म्हणून त्यांना सहाय्य कर. आम्ही सर्वांनी योग्य ती खबरदारी घेऊन सर्व नियमाचे पालन करावे अशी सुबुद्धी तू आम्हाला दे. ही प्रार्थना आम्ही येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. सिनोडसाठी प्रार्थना. हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो. तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस. आमच्या हृदयात तू वस्ती कर. आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हाला मार्गदर्शन कर आणि या मार्गाशी आम्हाला एकनिष्ठ ठेव. आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत. अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव. अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस. पक्षपाताच्या आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस. हे पवित्र आत्म्या, तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू दे, म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू आणि सत्याच्या व योग्याच्या मार्गापासून आम्ही भरकटणार नाही. पिता आणि पुत्र ह्याच्या ऐक्यात तू सर्वत आणि सर्व काळ कार्य करतोस. ह्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो. आमेन. एकदा एका शेतकऱ्याने 2 कोटी रुपयाचं लॉटरी जिंकली. त्याला शॉक येऊन मरू नये म्हणून त्या लॉटरीच्या अधिकाऱ्याने त्या शेतकऱ्याच्या शेजाऱ्यांना बोलवले आणि सांगितले त्याला त्या शेतकऱ्यांना तयार कर. आणि तो शेजारी आला आणि त्याला म्हणाला, आपण जर 1 लाख रुपयाची लॉटरी जिंकली तर काय करशील? तो म्हणाला, 1 जोडी बैल आणि 1 गाय खरेदी घेणार. समज
50 लाख रुपयाचं लॉटरी लागली तर काय करशील? तो म्हणाला 1 जोडी बैल, 1 गाय आणि 2 खेती घेणार. समज 1 कोटी रुपयाचं लॉटरी लागली तर काय करशील? तो म्हणाला 1 जोडी बैल, 1 गाय, 2 खेती खरेदी करेल आणि एक चांगल्या प्रमाणाचे घर बांधवीन. समज आपल्याला 2 कोटी रुपयाचं लॉटरी लागली तर काय करशील? तो म्हणाला 1 जोडी बैल, 1 गाय, 2 खेती खरेदी करेल आणि एक चांगल्या प्रमाणे घर बांधवेन. आणि त्या शेजाऱ्यांना विचारलं, त्या 2 कोटीचा काय करशील? तो म्हणाला, तो 2 कोटी तुला देईल. आणि त्या शेजाऱ्याला शॉक लागून तो बेहोश आला. तो शेतकऱ्यांना तयारी करण्याला आला, स्वतःला धक्का बसला. प्रिय बंधू भगिनींनो, जर आपला शेजाऱ्यांचा नंबर आला तर शोक घेऊ नका, तुमचं नंबरसुद्धा येईल. क्विजचे उत्तर होते बरोबर, नेहमी अंतर जोडलेले आहेत आणि सहभागिता. बरोबर, नेहमी अंतर जोडलेले आहेत आणि सहभागिता. The answers are true, always interconnected to each other, and communion. There were 91 participants. I now request Father Itur to take the lucky winners. We start from 3rd prize. The 3rd prize goes to Miss Jerry Pereira. Miss Jerry Pereira gets the 3rd prize. Now for the 2nd prize, Fred Rodriguez. Fred Rodriguez gets the 2nd prize. And the 1st prize, the 1st prize goes to Monica Farrow. Monica Farrow gets the 1st prize. The quiz for the coming week is before you. The last date for submitting your answers is 26th January, Wednesday by 8 p.m. We have advanced from Thursday to Wednesday because most of 99% of the answers come by Wednesday. Thank you. शेवटच्या प्रार्थनेसाठी आपण उभे राहूया. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, सर्व शक्तिमान पित्या, तू आम्हाला दिलेल्या नवजीवनाद्वारे तुझ्यावरील आमची भक्ती वाढव. तुझ्या राज्यातील आनंदाचा अनुभव घेण्यास आम्हाला सिद्ध कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो आणि तुम्हाबरोबर सुद्धा. सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र व पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. आमेन. जा, ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हास पाठवण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया.